जय हिंद। तर UPSC आणि MPSC या दोन परीक्षा ज्या आहेत आता एकत्रित महाराष्ट्रातील स्टुडंट देऊ शकतात, अभ्यास पण एकत्रित करू शकतात। आता आयोगाच्या मार्फत आता आपण बघितलं की जो MPSC राज्यसेवेचा जो अभ्यासक्रम जो आहे तो पूर्णपणे UPSCच्या पॅटर्ननुसार केलेला आहे आणि याच्या पाठीमागे भरपूर अशी कारणं होती आयोगाच्या मार्फत हे करण्यापूर्वी। कारण आहे असा पॅटर्न 2012च्या अगोदर पण होता आणि 2012 नंतर आतापर्यंत बघितला तर MPSCचा जो स्टुडंट असेल तो UPSCचा अभ्यास करताना थोडा वेगळा पॅटर्न वापरावा लागत होता। पण आता काय करावं लागणार आहे, दोन्हीही परीक्षांचा एकत्रित अभ्यास करू शकतो असा हा स्टुडंट। तर त्याच्यासाठी काय आहे तर MPSCचा जो पॅटर्न आता जो मुख्य परीक्षेचा जो बदललेला आहे तो पूर्णपणे UPSC ओरिएंटेड आहे। आता याच्यामध्ये एक जो विद्यार्थी आता नवीन सुरुवात करणार आहे त्याच्यासाठी फायदेशीर हा आहे की तो UPSCचा अभ्यास त्याचबरोबर MPSCचा अभ्यास पॅरलली करू शकतो। आता नक्की पॅटर्न कसा असतो, म्हणजे दोन्ही परीक्षांचा पॅटर्न कसा असणार आहे, दोन्हींचा सेमच आहे, त्यामुळे समजून घेण्यासाठी काही अवघड नाही आहे। जर आपण UPSC बघितली तर UPSCची पूर्व परीक्षा असते। ही पूर्व परीक्षा जी आहे ही पूर्व परीक्षा एकूण 400 मार्कांची असते। किती? 400 मार्कांची। एक्झॅक्टली MPSCची पण पूर्व परीक्षा जी असणार आहे ही MPSCची पूर्व परीक्षा जी असणार आहे ही पण किती मार्काची असणार आहे तर 400 मार्काची पूर्व परीक्षा असणार आहे। आता पूर्व परीक्षेमध्ये याच्यामध्ये पण 2 पेपर आहेत, याच्यामध्ये पण 2 पेपर आहेत। याच्यामध्ये पेपर पहिला जो आहे पेपर फर्स्ट तो आणि याच्यामध्ये पण पेपर फर्स्ट असणार आहे की ज्याला आपण GSचा पेपर म्हणतो। हा जो असणार आहे तो GSचा पेपर असणार आहे। हा किती मार्काचा असणार आहे तर हा 200 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि इथं पण हा 200 मार्काचाच पेपर असणार आहे। दोन्हींचा सिलेबस बऱ्यापैकी सारखाच आहे पेपर फर्स्टचा। त्यात फक्त MPSC मध्ये काय आहे की विशेष महाराष्ट्राचा संदर्भ इथं देतील। विशेष संदर्भ देताना काय करतील तर महाराष्ट्राचा संदर्भ दिला जाईल। त्याच्यानंतर पेपर सेकंड जो आहे पूर्व परीक्षेचा पेपर सेकंड जो आहे हा UPSC साठी पण CSAT आहे आणि MPSC साठी पण काय असणार आहे पेपर जो सेकंड आहे हा पेपर दुसरा हा पण CSATचा असणार आहे आणि हा क्वालिफाय आहे। क्वालिफाय म्हणजे काय की 33% मार्क्स पडल्यानंतर तुम्ही CSAT क्वालिफाय झाला। इथं पण 33% मार्क्स पडल्यानंतर तुम्ही CSAT क्वालिफाय झाला। मेरिट लागत असताना याच्यावरती पेपर फर्स्टवरती UPSCचं मेरिट आत्तापर्यंत लागत आलेलं आहे 2015 पासून आणि 2023 पासून ज्या वेळेला ह्या म्हणजे पुढच्या वर्षीची जी ॲड येईल पुढच्या वर्षीच्या ॲडला म्हणजे आत्ता पण बघा मेरिट लागताना CSAT क्वालिफाय असल्यामुळे आत्ता पण 200 मार्कापैकी तुम्हाला मेरिट लागणार आहे। CSATच्या बाबतीमध्ये आत्तापासूनच लागू करण्यात आलेला आहे। CSAT क्वालिफाय जो आहे ना आता 21 ऑगस्टची जी राज्यसेवेची परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी पण CSAT क्वालिफाय आहे, त्यामुळे हे आत्तापासून लागू होणार आहे। पेपर फर्स्ट जो आहे GSच्या आधारावरतीच मेरिट लागणार आहे। म्हणजे इथं एक गोष्ट क्लिअर आयोगाने एक स्टेप अगोदरच इम्प्लिमेंट केलेली आहे की CSATला क्वालिफाय केलेला आहे की जो UPSC साठी CSAT क्वालिफाय आहे। आता मुद्दा आला मग दोन्हींचा पॅरलली अभ्यास एकत्रित करू शकतो का? डेफिनेटली एकत्रित अभ्यास करू शकतो। फक्त MPSC साठी एक्स्ट्रा काय वाचावं लागेल तर विशेष महाराष्ट्राचा जो संदर्भ आहे, विशेष महाराष्ट्राचा म्हणजे महाराष्ट्राचा थोडा इतिहास वाचावा लागेल, महाराष्ट्राचा थोडा भूगोल वाचावा लागेल। बाकी अर्थशास्त्र वगैरे बऱ्यापैकी सारखंच राहतं। इकडचं केंद्राचं अर्थशास्त्र आणि राज्याच्या अर्थशास्त्रामध्ये काही फरक नाही आहे अर्थसंकल्पाच्या बाबतीमध्ये। त्याचबरोबर आपलं जे काही इकॉनॉमिक सर्वे जो असतो महाराष्ट्राचा त्याला थोडा बघावं लागेल, बाकी सगळं सेमच असणार आहे पूर्व परीक्षेच्या बाबतीमध्ये। तर मी म्हटलो आता मुख्य परीक्षेच्या बाबतीमध्ये आयोगाच्या मार्फत जो सिलेबस जो देण्यात आलेला आहे तो सिलेबस आणि UPSCचा सिलेबस बऱ्यापैकी सारखाच सिलेबस आहे। पेपर फर्स्ट पेपर सेकंड पेपर थर्ड असेल। टोटल जे UPSCची मुख्य परीक्षा जी होती ती 1750 मार्काची मुख्य परीक्षा होती। किती? 1750 मार्काची मुख्य परीक्षा होती। इथं पण जी मुख्य परीक्षा असणार आहे ती पण 1750 मार्काची असणार आहे। 2023 पासून ज्या परीक्षा होणार आहेत ह्याच्या MPSCच्या त्या पण 1750 मार्काच्या असणार आहेत। ही मेन्स असणार आहे, मेन्स, ठीक आहे। इथं पण मेन्स असणार आहे। आता मेन्समध्ये सिलेबस जे विषय जे असणार ते कशात सेम विषय असणार आहेत। याच्यामध्ये मराठी एक विषय असतो, एक भाषा मराठी असेल किंवा जे पूर्णपणे भारतातील केरळमधून येणार असेल तर त्यांचा मल्याळम असेल, तमिळनाडूमधून येणार असेल ती तमिळ असेल, असे वेगवेगळे त्यांच्या रिजनल लँग्वेजचा एक विषय असतो तो 300 मार्काचा असतो। त्याचबरोबर इंग्लिश जो आहे हा इंग्लिश 300 मार्काचा आहे। त्याच्यानंतर येतो तो एसे येतो बघा। आता एसे रायटिंग जे आहे हा एसे रायटिंग जो असतो तो 250 मार्काचा असतो। याच्यामध्ये हे जे मराठी आणि इंग्रजी जे आहेत हे क्वालिफाय असतात।
या क्वालिफाय विषयामध्ये काय केले पाहिजे, तुम्हाला एक ठराविक पर्सेंटेजमध्ये 90 मार्क्स पडले की तुम्ही काय झाला तर क्वालिफाय झालेला आहात ह्या मराठी भाषा विषयांच्या बाबतीमध्ये. आणि त्याच्यानंतर मेरिट लागत असताना तिथून खाली लागतं. एसे जे आहे तो 250 मार्काचा, नंतर GS पेपर फर्स्ट जो आहे तो 250 मार्काचा राहतो, GS सेकंड जो आहे तो पण 250 मार्काचा राहतो, GS थर्ड असेल हा पण 250 मार्काचा असतो. त्याच्यानंतर GS फोर्थ इथं लिहितो बघा, GS फोर्थ जो आहे हा पण 250 मार्काचा असतो. आता GS फर्स्ट जो आहे याच्यामध्ये साधारणतः इतिहास भूगोल येतो, GS सेकंड म्हणजे राज्यशास्त्र विषय आपलं पॉलिटिकल सायन्स असेल, त्याचबरोबर आपलं कॉन्स्टिट्यूशन वगैरे ते त्याच्यामध्ये येतं, पंचायत राजचा काही भाग. GS थर्डमध्ये काय येतो तर इकॉनॉमिक्स येतो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी येतं, आणि GS फोर्थमध्ये इथिक्स इंटिग्रिटी येते. असे हे विषय, आणि याला धरून मग काय राहतात प्लस ऑप्शनल विषय राहतात. ऑप्शनल एक कोणताही विषय घ्यायचा असतो की त्याच्यामध्ये 500 मार्काचे ऑप्शनलचे काय असतात 2 पेपर असतात, म्हणजे 250 मार्काचे 2 पेपर असतात, 250 आणि इथं 250 असे 2 पेपर असतात त्याच्यामध्ये. आता या 2 पेपर म्हणजे टोटल हे 250 हे 250 आणि इथं देण्यात आलेले हे 250 1250 मार्क्स आणि हे 500 मार्क्स, टोटल किती होत आहे तर 1750 मार्काची काय असते तर मुख्य परीक्षा असते UPSCची. एक्झॅक्टली सेम राज्यसेवा जी असणार आहे, राज्यसेवा पण सेमच असणार आहे, रायटिंग स्वरूपात असणार, लिखित स्वरूपात परीक्षा द्यावी लागणार आहे. मग याच्यामध्ये मराठी असणार आहे का, हो मराठी पण असणार आहे. याच्यामध्ये इंग्लिश असणार आहे का, हो इंग्लिश पण असणार आहे. इंग्लिश मराठी 300 मार्काचे असणार आहेत. आता याच्यापैकी तुम्हाला काय करायचं, 300 मार्क जे आहेत याच्यामध्ये तुम्हाला 25% मार्क्स पाडायचे आहेत, म्हणजे 75 मार्क्स पाडायचे आहेत. तुम्ही 75 मार्क्स पाडल्यानंतर मराठी इंग्लिश तुम्ही क्वालिफाय झालेला आहात. क्वालिफाय झाल्यानंतर इथं जे देण्यात आलेले सगळे विषय ते सगळे विषय इथं येत आहेत. सगळे विषय काय येत आहेत इथं येत आहेत. फक्त इथं जो इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर राज्यशास्त्र वगैरे विषय येत आहेत ना, याचा कंसात महाराष्ट्राचा संदर्भ थोडा जास्त असू शकतो. बाकी सिलेबस पॅटर्न सगळा सेम UPSCचाच इथं फॉलो केलेला आहे. ओके, म्हणजे टोटली ही पण असणार आहे ते 1750 मार्काचीच काय असणार आहे तर मुख्य परीक्षा असणार आहे MPSCची. आता 1750 मार्काची मुख्य परीक्षा झाली, त्याच्यामध्ये आणखी काय होणार आहे तर तुमचा इंटरव्ह्यू जो असणार आहे, UPSCचा इंटरव्ह्यू पण 275 मार्काचा राहणार आहे, असतोच 275 मार्काचाच असतो, आणि MPSCचा पण 275 मार्काचा असतो. त्यामुळे काय होणार, टोटल मेरिट लागत असताना 1750 अधिक 275 मेरिट लागत असताना कितीच लागणार आहे तर 2025 मार्कापैकी जे मेरिट लागणार आहे इथून पुढे लागणार आहे. म्हणजे आत्ताची राज्यसेवेची परीक्षा सोडली तर याच्यानंतरच्या ज्या 2023 मध्ये ज्या परीक्षा होणार आहेत ना, या 2023 मधल्या परीक्षा ज्या असणार राज्यसेवेची, त्याच्यामध्ये अशा प्रकारचं मेरिट आहे. जे मुख्य परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह पद्धत जी होती, म्हणजे एक प्रश्न असायचा त्याचे 4 पर्याय असायचं, हा प्रकार बंद झालेला आहे मुख्य परीक्षेसाठी राज्यसेवेचा. ठीक आहे, पण पूर्व परीक्षेला आहे तो पॅटर्न आहे. पूर्व परीक्षेचा सिलेबस पण UPSC MPSCचा सेमच आहे बऱ्यापैकी, फक्त मी म्हणतो विशेष महाराष्ट्राचा संदर्भ आहे. मग आता MPSCचा अभ्यास करणारा विद्यार्थी UPSCचा पण अभ्यास करू शकतो का? 100% करू शकतो. फक्त विशेष महाराष्ट्राचा संदर्भ जो आहे तो फक्त रीड करायचा आहे एक्स्ट्राचा, बाकी काही प्रॉब्लेम नाही. आपला ग्रुप एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुप विजय IAS अकॅडमी जे आहे याच्यासाठीच काम करत आहे. मोबाईल ॲप्लिकेशन जे आहे डाउनलोड करा. NCERTचा बेस्ट कोर्स जो आहे तो UPSCसाठी पण बेस्ट आहे, आता MPSCसाठी तो बेस्टच असणार आहे. त्याची पण लिंक ॲप्लिकेशनची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामुळे UPSCचा विद्यार्थी MPSC देणार आणि MPSCचा विद्यार्थी पण UPSC देणार 2023 पासून. अशा प्रकारचा हा पॅटर्न फॉलो होणार आहे आणि UPSCमध्ये मराठी टक्का 100% वाढणार आहे. आता याच्यामध्ये भाषेचं काही प्रॉब्लेम नसणार आहे, तुम्ही मराठीमधून पण काय करू शकता तर सगळेच्या सगळे पेपर देऊ शकता. फक्त इंग्लिश जो आहे कंपल्सरी तो सोडला तर बाकी सगळे पेपर तुम्ही मराठीमध्ये देऊ शकता. ठीक आहे मित्रांनो, तर दोन्ही एकत्रित परीक्षांचा अभ्यास करायला लागा. जे नवीन तयारी करतायत त्यांच्यासाठी हा काय तर व्हिडिओ आहे. मी इथं थांबतो. जय हिंद मित्रांनो.